नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की अद्वैत कलाचा हात धरून तिला म्हणतो, कला आता माझ्याशी अबोला धरू नकोस. मला एकटं सोडून जाण्याचा विचारही करू नको, कारण तुझ्या विना राहणं आता मला शक्य नाही. तेव्हा कला देखील त्याला उत्तर देते आणि म्हणते, चांदेकर तू काही काळजी करू नकोस, आता असं काही होणार नाही. यानंतर आपण पाहतो की आबा कुटुंबातील सर्व सदस्यांना एकत्र बोलवतात आणि गंभीर आवाजात सांगतात, माझ्याकडे तुमच्याशी एक गोष्ट सांगायची आहे. ती खूप महत्त्वाची आहे, जी आपल्या घराण्याशी संबंधित आहे. हे ऐकताच सर्वजण आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे पाहायला लागतात. आबा मग त्यांच्या आयुष्यातील एक जुना व गंभीर प्रसंग सांगतात. एकदा देवीच्या पूजेवेळी आईच्या मूर्तीला तडा गेलेला असतो. तेव्हा गुरुजी आबांना सांगतात, देवीच्या मूर्तीला तडा जाणं म्हणजे तुमच्या कुटुंबाच्या सुखावर तडा जाणं होय. यानंतर तुमचं कोणाचंही वैवाहिक जीवन सुखकारक होणार नाही. हे ऐकून आबा अत्यंत घाबरतात आणि आजवर हे सत्य लपून ठेवलेलं असतं. जेव्हा हे सर्व उघड करतायत तेव्हा घरातले सगळेही चिंतेत पडतात. त्याचवेळी गुरुजी देखील घरात येतात आणि सांगतात की या घरावर जो श्राप आहे तो सहजपणे दूर होणं शक्य नाही. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र राहून कुटुंब सावरणं गरजेचं आहे. हे सर्व घडताना साधू म्हणतात, विचार करतात, आता चांदेकरांच्या घरावर पुढं अजून कोणतं संकट येणार आहे. आता येणाऱ्या भागामध्ये देवीचा कोप दूर करण्यासाठी कला आणि अद्वैत काय पाऊल उचलणार आणि आपल्या घराला संकटातून कसं वाचवणार हे पाहणं अत्यंत उत्कंठवर्धक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.